आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। बुलेटिनच्या सुरुवातीला हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। कुटुंबावर आलात तर फक्त शवासन करावं लागेल, उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा। कुटुंबावरून ठाकरेंच्या हल्ल्याला फडणवीस यांचा जोरदार पलटवार। मी, माझं कुटुंब आणि माझा भाजप परिवार खुली किताब, लपवण्यासारखं काहीच नाही, फडणवीस यांचा टोला। पाचवी आणि आठवी पासची सक्ती करून शिक्षण मंत्र्यांनी हक्क कायद्याचा भंग केला, बाळासाहेब थोरात यांचा केसरकर यांच्यावर आरोप। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना बीआरएस कडून थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर। पक्षात आल्यास पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करू, बीआरएसच्या पंकजा यांच्यासाठी पायघड्या। विरोधकांनी बैठकीला बोलावलं तरच जाणार, एमआयएमचे नेते बैठकीला हजर राहण्यास उत्सुक, इम्तियाज जलील यांचं विरोधी पक्षांना आवाहन। नाशिकच्या डीपीडीसीचा वाद कोर्टात जाण्याची शक्यता, दादा भुसे यांच्यावर नियमबाह्य निधी वाटपाचा आरोप। शांताबाई कोपरगावकरांना न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर मिळणार निवारा, शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमात मिळाला तात्पुरता आसरा। आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या शासकीय पूजेदरम्यान दर्शन रांग सुरूच राहणार, वारकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, विठुरायाच्या मुखदर्शनासाठी एलईडी स्क्रीन सुद्धा लावणार। नंदुरबार शहरात चारचाकी गाडीच्या शोरूममध्ये विचित्र अपघात, ग्राहकाला गाडी दाखवत असताना नियंत्रण सुटलं, एकाचा मृत्यू।